नेक्स्ट पुढचा जो कॉन्सेप्ट आहे बघा, जो वेटलेसनेस इन अ सॅटेलाइट, यावर सुद्धा आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे आणि असाच प्रश्न एक लिफ्टमध्ये सुद्धा असताना तुम्हाला काय तर सहज अनुभवता येईल. बघा लिफ्टमध्ये असताना काय असतं की सपोज एक लिफ्ट आहे ज्यामध्ये एक व्यक्ती उभ्यात किंवा तुम्हीच उभ्यात असं इमॅजिन करा है ना. त्यानंतर काय तर जर ही लिफ्ट थांबलेली आहे ग्राउंड फ्लोअरला आहे तर अशा वेळेस या व्यक्तीवर कोणकोणते फोर्सेस अप्लाय होतील ते थोडंसं विचार करू. खालच्या बाजूला काय होणार तर mg एवढा फोर्स अप्लाय होणार आहे ज्याला आपण वजन म्हणतो आणि तेवढाच फोर्स काय असेल तर वरच्या बाजूने ज्याला आपण काय तर नॉर्मल म्हणतो. हा नॉर्मल जेवढा अप्लाय होतो, कारण बघा एखादी वस्तू जर अशी आहे ना की वस्तू स्थिर आहे हे तरच शक्य आहे, जर या बाजूने जर काही फोर्स अप्लाय होते तर तेवढाच फोर्स इकडे पण होणार आहे. आपल्याला खालच्या बाजूने माहिती आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय होतो, मग तेवढाच फोर्स वरच्या बाजूने सुद्धा अप्लाय व्हायला पाहिजे जो माझा हात अप्लाय करत आहे आणि म्हणून त्यालाच आपण काय तर नॉर्मल म्हणतो. आणि नॉर्मलची जेवढी काही व्हॅल्यू असणार आहे तीच व्हॅल्यू म्हणजेच काय असते तर लक्षात ठेवायचे तुम्हाला, तीच व्हॅल्यू म्हणजेच काय तर आपला वजन असतो. कारण इव्हन तुम्ही वजन काट्यावर जरी मोजलं तरी पण वजन काटा हा जो वजन आहे mg आहे हा कधी मोजू शकत नाही. वजन काटा तेच मोजतो की तो तुम्हाला वरच्या दिशेने किती फोर्सने तो ढकलत आहे, त्यालाच आपण वजन म्हणत असतो आणि त्यालाच काय तर आपण इथे लिहिलं काय तर n म्हणजे काय तर नॉर्मल म्हटलंय. आता ज्या वेळेस लिफ्ट थांबलेली आहे म्हणजे ऍक्सेलरेशन किती असतो तर या वेळेस 0 असतो. ऍक्सेलरेशन म्हणजे काय की वेगामध्ये बदल है ना. पण ज्या वेळेस हीच लिफ्ट वर जाणार आहे तर अशा वेळेस काय असणार की वरच्या बाजूने काय तर ऍक्सेलरेशन असेल ज्याला आपण au म्हणू. कोणत्या बाजूने असणार तर वरच्या बाजूने असणार आहे, म्हणजे आता वर वेग आहे तो काय तर तो वाढणार आहे, त्यामुळे खाली वेग कमी वर वेग काय तर जास्त. परत मध्ये लिफ्ट गेल्यानंतर परत एका कॉन्स्टंट वेगाने जाईल, अशा वेळेस परत ऍक्सेलरेशन हा 0 राहणार आहे. ऍक्सेलरेशन किती राहील तर 0, कारण त्यामध्ये वेगामध्ये परत बदल नाहीये, तो कॉन्स्टंट वेगाने वर जात आहे. आणि ज्या वेळेस वर जाईल त्यावेळेस परत आता वेग आहे तो हळूहळू कमी होईल आणि थांबून जाईल, म्हणजे आता परत जो वेग आहे ना तो कमी होत आहे. तर अशा वेळेस त्याला म्हणू आपण की त्याला डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन, कारण वेग काय होत आहे तर तो कमी होत आहे. सिमिलरली परत ज्यावेळेस खाली येणार आहे परत तेच काय होईल तर तेच रिटर्न कंडिशन येणार आहे. बरोबर. तर तुम्हाला ऍक्सेलरेशन कॉन्सेप्ट हा क्लिअर असेल तर हा मुद्दा आहे ना हा अजून चांगला समजतो. बरोबर. इथं मी समजवण्याचा प्रयत्न तर केलेला आहे. आपण बघू नेमकं की लिफ्टमध्ये नेमकं काय होतं आणि सेम कंडिशन कुठं असते तर सॅटेलाइटमध्ये असते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ कदाचित तुम्हाला माहित असेल की फोर्स इज इक्वल टू ma, की जेवढं तुम्ही फोर्स देणार त्यानुसार काय तर मोमेंटम मध्ये आहे तो बदल होत असतो. हाच काय तर त्याचा सेकंड लॉ आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचे परत एकदा एक्झाम्पल सोबत तिन्ही लॉ समजून घेणार आहोत, कारण ते लॉ समजलं नाही तर अर्धा फिजिक्स तर समजतच नाही. कारण क्लासिकल मेकॅनिक्स म्हटलं की त्याची सुरुवातच तिथून झाली आहे. त्याचा क्लासिकल मेकॅनिक्सचा जो फोर फादर आहे तो न्यूटन आहे आणि म्हणून काय तर हे इक्वेशन ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन जे आहेत, जे न्यूटनचे नियम आहेत ते आपल्याला चांगले समजणं, चांगले यायलाच पाहिजे. ठीक आहे. बघा आता एक्झाम्पल लिफ्ट किंवा ज्याला आपण एलिव्हेटर म्हणतो त्याचा एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्या वेळेस इथं थांबलेला आहे हा व्यक्ती, ज्याच्यावर कोणकोणते फोर्स अप्लाय होत आहे कसं काढता येईल, यावर नेट फोर्स कोणता अप्लाय होत आहे, एक होत आहे mg आणि एक होत आहे काय तर n होत आहे ना, mg आणि n. पण दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे आपण काय करू, एकाला प्लस घेऊ आणि एकाला काय तर मायनस घेणार आहोत. आणि म्हणून इथे लक्षात घ्या की हा mg याला जर मी प्लस घेतोय तर n जो आहे ना याला मी काय केलं तर मायनस घेतलं. आता याच्यावर आपल्याला माहित आहे की हा थांबलेला आहे म्हणजे जो नेट फोर्स आहे तो किती आहे तर तो 0 आहे. त्यामुळे mg मायनस n, अशा वेळेस या n ला या बाजूला घेऊन आलं तर n इज इक्वल टू किती येणार तर ते mg येणार आहे. म्हणजे हा फोर्स आणि हा फोर्स काय तर सारखा आहे, म्हणून तर हे थांबलेला आहे, म्हणून काय तर तो थांबलेला आहे. आणि तोच इथं दिले बघा की ज्या वेळेस लिफ्ट हॅव्हिंग झिरो ऍक्सेलरेशन कधी राहणार, एक ज्यावेळेस थांबलेलं राहील किंवा सेम वेलॉसिटीने काय तर तो वर जात राहणार किंवा खाली येत राहणार, त्यावेळेस ऍक्सेलरेशन आहे तो 0 राहणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की लिफ्ट हॅव्हिंग झिरो ऍक्सेलरेशन असेल तर mg इज इक्वल टू काय असतं तर n. आणि काय म्हटलं होतं मगाशी मी तुम्हाला की n ची व्हॅल्यू जेवढी येणार तेवढंच काय तर आपल्याला वजन आहे तो भास होत असतो. इथं n ची व्हॅल्यू mg आलेली आहे, म्हणजेच काय तर जो आपला ऍक्च्युअल वजन आहे तोच भास होणार आहे आणि म्हणून काय तर आपल्याला जो नॉर्मल वेट आहे तो काय तर तो भास होत असतो. ठीक आहे. आता मला सांगा, थोडंसं विचार करा की ही लिफ्ट वर जाणार, कधी जाणार आहे, ऑब्वियस आहे की वरचा फोर्स हा वाढायला पाहिजे, वरचा फोर्स काय तर तो वाढायला पाहिजे तरच काय तर ती लिफ्ट वर जाईल. म्हणजेच काय की ऍक्सेलरेशन आहे तो आता वरचं राहणार आहे, म्हणजे नेट अपवर्ड ऍक्सेलरेशन आहे ते राहणार आहे. बघा आता मग त्या केसमध्ये नेमकं काय होणार की नेट फोर्स किती अप्लाय होणार आहे, नेट फोर्स किती अप्लाय होणार तर मास इंटू au म्हणजे काय तर अपवर्ड ऍक्सेलरेशन. अशा वेळेस काय असेल तर n मायनस mg राहणार आहे. अशा वेळेस काय राहणार तर
वरच्या बाजूला n आणि खालच्या बाजूला काय असतं तर mg है ना. तर मग अशा वेळेस काय असणार की याच्यावर नेट जो फोर्स आहे तो किती अप्लाय होईल तर n - mg, बरोबर ना. दोघांची आपण ऍडिशन करतो, एकाला प्लस घेतो एकाला मायनस घेतो, त्यामुळे MAU = n - mg होणार. आता तेच काय केलं तर बघा की हा mg या बाजूला घेऊन आले तर इक्वेशन काय तयार झालं की n = MAU + mg, MAU + mg है ना. आणि मग आता m परत जर आपण कॉमन काढला तर आपल्याला n ची व्हॅल्यू किती मिळणार तर mg + AU. ऑब्वियस आहे, कारण बघा कारण नेट फोर्स वरच्या बाजूने फोर्स जास्त लागायला पाहिजे, त्यामुळे मास तर तो तसाच आहे, या व्यक्तीचा मास आहे तो तसाच राहणार आहे. वाढेल काय तर फक्त ऍक्सेलरेशन आहे तो वाढणार आहे. आणि ऍक्सेलरेशन वाढल्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपल्याला थोडंसं जड झाल्यासारखं, थोडासा हेवी झाल्यासारखं वाटतं. हे तुम्हाला स्वतः पण अनुभव केलं असेल किंवा अनुभव करता येईल जर तुम्ही लिफ्टमध्ये स्वतः जर उभे आहात तर. आणि जर लिफ्ट आहे ती वर जायला जस्ट स्टार्ट होते ना त्यावेळेस थोडासा वेगळा आपला वजन आहे तो थोडासा हेवी झाल्यासारखा वाटतो. आणि तेच ज्यावेळेस थांबत आहे त्यावेळेस काय तर तेच त्याच्याच उलट म्हणजे काय तर थोडंसं हलकं झाल्यासारखा काय तर भास होत असतो है ना. त्यामुळे अशा केसमध्ये आपल्याला काय होणार तर थोडंसं हेवी झाल्यासारखा आहे तो भास होणार आहे. नेक्स्ट बघा आता पुढच्या केसमध्ये काय आहे. आता पुढची केस कोणती आहे की ज्या वेळेस डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन राहणार आहे, ज्यावेळेस काय तर डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन राहील. म्हणजे आता इमॅजिन करा की लिफ्ट आहे ना ती काय आहे तर जी लिफ्ट आहे ती खाली येऊन थांबत आहे. मग अशा वेळेस काय तर mg ची व्हॅल्यू ऑब्वियस आहे ही काय असेल तर ही जास्त असायला पाहिजे. त्यामुळे आपल्यावर जो फोर्स नेट फोर्स अप्लाय होणार तो किती होणार F = m a × d म्हणजे काय AD म्हणजेच काय तर डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन आहे. त्यामुळे mg - n, इथे mg - n का केलं कारण mg मोठा आहे याच्यापेक्षा, कारण खालच्या बाजूने जास्त फोर्स लागतोय त्यामुळे mg मोठा आहे आणि म्हणून काय केलं तर n लिहिलं. नेक्स्ट काय तर या MAD ला त्या बाजूला आणि n ला या बाजूला घेऊन आलं तर तयार काय होणार n mg - md. आपला ऍक्च्युअली वजन असतो एवढा पण आपल्याला या एवढ्याने काय तर तो कमी भास होणार आहे, कारण n ची व्हॅल्यू आता काय होणार तर mg पेक्षा आधीपेक्षा कमी होईल, कारण m × AD हा काय तर त्याच्यातून मायनस करावा लागेल आणि म्हणून n ची व्हॅल्यू काय तर ती कमी आहे ते भास होणार आहे. आणि अशा वेळेस काय होतं की आपल्याला कसा भास होतो तो थोडासा लाईट झाल्यासारखा कधी होणार आहे ज्यावेळेस लिफ्ट या ठिकाणी थांबत आहे किंवा ती वर जाऊन थांबत आहे त्यावेळेस काय तर आपल्याला हा असा भास होणार आहे. ठीक आहे ना. म्हणजेच काय तर आपल्याला कसं भास होईल तर तो थोडासा लाईट फील झाल्यासारखा भास होणार आहे. आता थोडंसं परत एकदा विचार करा, आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला n = mg - MAD है ना. आता या ठिकाणी जर सपोज मी या AD च्या जागी जर g पुट करतोय म्हणजेच काय की हा डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन किती असायला पाहिजे, जेवढं g ची व्हॅल्यू आहे म्हणजे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जर असेल g ची व्हॅल्यू तर ऑब्वियस आहे की हा mg - mg होणार. आणि जर एवढ्या वेगाने खाली येत आहे, जर वेगामध्ये बदल 9.8 होत आहे म्हणजेच काय की जी लिफ्ट आहे ती सरळ ग्रॅव्हिटेशनमुळे खाली येत आहे. हे कधी शक्य आहे जर इमॅजिन करा की या ठिकाणून काहीतरी जी लिफ्ट आहे ना ती कट झाली, ती तुटून काय तर खाली पडली आणि अशा वेळेस तुम्हाला नेमकं कसं भास होईल. हे जर अनुभव होत नसेल किंवा मग तुम्हाला काय करता येईल स्काय डायव्हिंग मध्ये गेलेत तुम्ही आणि इमॅजिन करा की त्या ठिकाणून काय तर पॅराशूट घेऊन काय तर खाली जम्प केलं आणि अगदी फ्री फॉल होत आहे, त्या कंडिशनला फ्री फॉलच म्हटलं जातं. मुक्त पद्धतीने काय तर आपण खाली पडत असतो या कंडिशनलाच काय म्हणतात तर फ्री फॉल. किंवा त्यावेळेस आपल्याला जो वजन आहे ना तो काय तर फार कमी भास होईल. किती भास होणार आहे आपल्याला तर mg आणि या ठिकाणी काय तर mgच येणार. म्हणजे n = काय येणार तर mg - mg म्हणजे तो किती येणार तर तो 0 होणार आहे. आणि अशा वेळेस आपल्याला काय तर अगदी लाईट म्हणजे काय तर वजन नसल्यासारखं अगदी आपण कागदाचा तुकड्यासारखे काय तर त्या विमानातून काय तर खाली पडत असणार आहोत. राईट. आपल्याला कसं भास होणार आहे की आपल्याला काहीच वजन नाहीये, नेमकं असं भास होईल. इथं काही वेळासाठी काय तर असं जोपर्यंत लिफ्ट खाली येत नाही तोपर्यंत काय तर हे आपल्याला भास होणार आहे. बघा इथं तेच दिलेलं आहे ना. म्हणून काय तर देअर विल नॉट बी एनी फिलिंग ऑफ वेट. राईट. म्हणजेच काय की वेटलेसनेस आपल्याला कॉन्सेप्ट हा शिकायचा आहे पण बाकीचे सुद्धा कंडिशन्स हे काय तर समजणं तेवढं जास्त गरजेचं आहे. तर वेटलेसनेस म्हणजेच काय तर वजन रहित अनुभव, जे अनुभव आहे ना तो आहे. तर वेटलेसनेस ही कंडिशन कधी होणार आहे ज्यावेळेस आपण अर्थचा ग्रॅव्हिटेशननी काय तर खाली येतोय ना त्याच वेळेस काय तर ही जी कंडिशन आहे हे आपल्याला अनुभव करता येणार आहे. सॅटेलाइटमध्ये सुद्धा असंच होत असतं, कारण सॅटेलाइट हा कंटिन्युअसली पृथ्वीभोवती फिरत आहे. तो कंटिन्युअसली त्यासोबतच काय तर तो ॲस्ट्रॉनॉट आहे तो सुद्धा काय तर त्या सॅटेलाइट सोबतच फिरत असतो. म्हणजे सेम ॲक्सेलरेशन जो जी आहे तो सेम ॲक्सेलरेशन काय तर त्या व्यक्तीवर अप्लाय होतो आणि म्हणून काय तर त्या व्यक्तीला वेटलेसनेस आहे तो अनुभव होत असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने